नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स स्टडी विथ प्रोफेसर कविता काटे या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अध्ययन आणि अध्यापन या विषयाअंतर्गत अध्ययन प्रक्रिया याविषयी माहिती पाहणार आहोत। याच्यावर दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी दोन्ही प्रकारचे प्रश्न या घटकावर विचारले गेलेले आहेत। तर अध्ययन प्रक्रिया पाहण्यापूर्वी सुरुवातीला आपण पाहणार आहोत की अध्ययन म्हणजे नेमकं काय आहे, त्यानंतर अध्ययनाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये, अध्ययनाचं स्वरूप पाहणार आहोत आपण आणि एक अध्ययनावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत यावर कुठल्याही उपघटकावरती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो। पहा आता प्रश्न काय विचारले गेले आहे विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत। अध्ययन म्हणजे काय, अध्ययनावर परिणाम करणारे विविध घटक कोणते, या घटकांचा अध्ययनावरील परिणाम उदाहरण स्पष्ट करा, किंवा वैयक्तिक आणि परिस्थितीजन्य घटक कोणते आहेत याचा असा एक टॉपिक असतो, किंवा अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा एक प्रकार असतो, किंवा अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करा। तर पहा आता अध्ययन म्हणजे काय। अध्ययन म्हणजेच काय आहे, शिक्षण किंवा शिकणे। व्यक्ती किंवा बालक ज्यावेळेस जन्मापासून जन्माला येतो त्यावेळेस त्याच्या वेगवेगळ्या गोष्टींचं अध्ययन हे सुरू होतं। मग लहान मूल पालतं पडतं, रांगायला लागतं, चालायला लागतं, बोलायला लागतं, खेळ खेळतं वेगवेगळं, शाळेत गेल्यावर बडबड गीतं शिकतं, भाषण शिकतं, लिहायला लागतं, वाचायला शिकतं, पोहायला शिकतं, अशा अनेक गोष्टी शिकत असतं। नृत्य, गीत गायन, कला, अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकतो। आणि ह्या गोष्टी शिकत असताना त्याच्या भावभावनांचासुद्धा विकास होतो। आणि ज्यावेळेस त्याच्या भावनांचा विकास होतो त्यावेळेस त्याची एक दृष्टी तयार होते की चांगलं वाईट, एक सर्वांगीण विकास व्हायला त्याची तिथे सवय ही होत असते, त्याची सर्वांगीण विकास होण्याची सुरुवात ही तिथे होत असते। मग याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विकास होत असताना कुटुंबाची भूमिका जी आहे त्या व्यक्ती विकासामध्ये अत्यंत इथे महत्त्वाची मानली गेली आहे। कुटुंबातून त्याला जे काही अनुभव मिळतात, शाळेतून त्याला जे काही अनुभव मिळतात, असे वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये येतात। आता अध्ययन म्हणजे नेमकं काय आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये। अध्ययन म्हणजे फक्त काय मुलाची काहीतरी वाढ होते, नैसर्गिक वजन वाढते, उंची वाढते म्हणजे काय अध्ययन त्याला म्हणता येणार नाही, किंवा त्याला शिक्षण म्हणता येणार नाही, किंवा अचानक त्याच्या वर्तनात काहीतरी बदल घडून आला हे देखील अध्ययन नाही। वर्तन म्हणजेच काय, वेगवेगळ्या अवयवांच्या बाबतीमधलं वर्तन म्हणा, अचानक घडून आलं त्याला त्याचं काही शिक्षण झालं असं म्हणता येणार नाही। मग नेमकं अध्ययन म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये अध्ययनाच्या वेगवेगळ्या व्याख्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केल्या आहेत। यामध्ये अध्ययन म्हणजेच काय आहे, कुठल्याही व्यक्तीने किंवा प्राणीजातीने, कुठल्याही प्राण्याने जी काही आपल्याला परिस्थिती मिळाली त्या परिस्थितीचा उपयोग करून आपल्या वर्तनामध्ये प्रयत्नपूर्वक, मी शब्द वापरते प्रयत्नपूर्वक, घडवून आणलेले टिकाऊ स्वरूपाचे बदल म्हणजे काय आहे, अध्ययन आहे। बघा इथं व्याख्या सांगितली गिलफर्ड यांची। व्याख्या काय म्हणते की अनुभवांच्या साहाय्याने व्यक्तीला अनुभव येणं गरजेचं आहे। व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणे, अचानक नाही, हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन आहे। मर्फी काय म्हणतायत, वर्तन आणि अवबोध या दोन्हीतली सुधारणा म्हणजे अध्ययन। म्हणजेच अवबोध म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीचा अर्थ त्याला प्राप्त होतो। आपल्याला 5 ज्ञानेंद्रियामार्फत संवेदना मिळते, कान, नाक, जीभ, त्वचा आणि डोळे, आणि या संवेदनेला काहीतरी अर्थ प्राप्त होतो, त्याला म्हणतो आपण अवबोध। म्हणजेच काय, गुलाबाच्या फुलाचा वास आला आहे, नाकाने संवेदना दिली आपल्याला की अरे हे गुलाबाचं फुल आहे, पण आपण पाहिलं की अरे हे फूल कशाचं आहे, गुलाबाचं आहे, हा त्याचा अवबोध आहे, संवेदनेचा अर्थ लावला आहे। मोगरा आहे, मोगऱ्याचा वास वेगळा आहे, हे मोगऱ्याचं फुल आहे। जाईजुईचा वास वेगळा आहे, जाईजुईचं फुल आहे। किंवा डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहिली, दृक संवेदना, कानाने एखादी गोष्ट ऐकली, श्राव्य संवेदना, ह्या पंचज्ञानेंद्रियाच्या मार्फत मिळणारे संवेदना, आणि त्या संवेदनांना आपण प्राप्त करून दिलेला अर्थ म्हणजे काय आहे, अवबोध आहे। आणि या अवबोधानुसार व्यक्तीचं वर्तन घडत असतं। म्हणजेच वर्तन आणि अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजेच काय, अध्ययन आहे। म्हणजेच या ठिकाणी आपण असं देखील म्हणू शकतो की वेगवेगळ्या अध्ययन अनुभवामुळे आपलं अध्ययन तिथे घडत असते। नॉर्मन मन यांनी अशी व्याख्या केली आहे की अध्ययन ही एक प्रक्रिया आहे यांच्या मते, आणि या प्रक्रियेच्या मार्फत आपल्या म्हणजे व्यक्तीच्या वर्तनामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये परंतु कायमस्वरूपी बदल हा घडून येत असतो। हा बदल आजूबाजूची काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये घडणाऱ्या गोष्टींमुळे घडून हा येत असतो। एखाद्या प्रसंगाबद्दल, एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या विषयाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल आपल्याला परिसरातून वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान हे मिळत असतं, असं नॉर्मन मन यांचं म्हणणं आहे। याच्या व्यतिरिक्त देखील काही व्याख्या दिलेल्या आहेत। या 3 व्याख्या मुख्य आपण पाहिले। आता याच्यामध्ये आणखी पहा पुढचा मुद्दा काय, अध्ययनाचे प्रकार कोणकोणते आहेत पहा। आता अध्ययनाचे प्रकार म्हणजेच काय, अध्ययन कोणकोणत्या प्रकारामार्फत तिथे घडते। म्हणजेच अध्ययनामध्ये 4 प्रकार दिले आहे। आता मी तुम्हाला बोलले की संवेदनेच्या मार्फत, म्हणजे संवेदना कुठल्या, पंचज्ञानेंद्रियाच्या मार्फत आपल्या संवेदना प्राप्त होत असतात। तर पहिला मुद्दा बघा इथं काय दिलेला आहे, लर्निंग थ्रू ऑल सेन्सेस, सर्व ज्ञानेंद्रियांच्या द्वारे अध्ययन होते। विशेषतः
प्राथमिक शाळेमध्ये मुलांना ज्यावेळेस आपण शिक्षण देतो त्यावेळेस वेगवेगळे अध्ययन अनुभव त्यांना देत असतो. 5ही ज्ञानेंद्रियांचा अनुभव त्यांना घेऊ देत असतो आणि त्या अनुभवांच्या आधारे त्यांचा अवबोध होतो आणि त्यातून त्यांचं अध्ययन होतं. याला आपण म्हणतो सर्व ज्ञानेंद्रियांच्या मार्फत अध्ययन. एखादं मूळ अक्षर शिकवायचं आहे, क ख ग घ, त्यावेळेस मग ग रे गणपतीचा, क रे कमळाचा असा आपण शिकवतो. त्या प्रत्येक अक्षराला काहीतरी अर्थ प्राप्त करून देतो की नाही असा असा आहे. मग त्यावेळेस स्वतःला त्यांच्या ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा, कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय याचा वापर करू दिला पाहिजे. ज्यावेळेस एका वेळी एखाद्या बाबतीचे अध्ययन करतो त्यावेळेस आपल्याला अनेक इंद्रियांचा वापर तिथे करावा लागतो. त्यामुळे शिक्षकांना त्यांना तशी संधी उपलब्ध करून द्यावी. पाढे पाठ करताना किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडून करून घ्या जेणेकरून कर्मेंद्रियांचा वापर देखील होणार आहे. म्हणजे ही जी काही संकल्पना आहे सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर ही मारिया मॉन्टेसरी यांची जी शिक्षण पद्धती आहे, इंद्रिय शिक्षणाची सुसंगत अशी पद्धती आहे. याच्यामध्ये मग ज्यावेळेस आपण मुलांचं थोडं मोठं झाल्यानंतर लिहायला सांगतो, त्यांना पहिली दुसरीला गेल्या आपण त्यांना लेखन देतो, त्यावेळेस तिथे त्यांना दृकसंवेदना, श्राव्य संवेदना यांचा वापर तिथे ते करत असतात. आणि प्रत्यक्ष लेखन करताना कर्मेंद्रियांचा वापर करतात, हातातील बोटांतील स्नायूंचा वापर करतात. त्याला म्हणतो सर्व ज्ञानेंद्रियांच्या मार्फत अध्ययन घडतं. पुढचं आहे समाकारवादी, म्हणजेच काय होलिस्टिक, संपूर्ण एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला शिकायची आहे त्यावेळेस त्या गोष्टीकडे संपूर्ण पाहायचं आहे, आपल्या समग्र दृष्टीकोनातून शिकायचे आहे. जरी आपल्याला वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत वेगवेगळ्या संवेदना मिळत आहेत तरी देखील त्या सर्व संवेदनांचा एकत्रित परिणाम होलिस्टिक अप्रोच म्हणतो आपण त्याला. ज्यावेळी आपण गुलाबाचं फूल पाहतो, मोगऱ्याचं फूल पाहतो, त्यावेळी त्याचा आकार, गंध याचा वेगवेगळा विचार करत नाही आपण. याचा आकार गुलाबाच्या मध्ये तर खूप वेगवेगळे कलर आहेत, पांढरा आहे, पिवळा आहे, केशरी आहे, त्याच्यानंतर लाल आहे. मग याच्यामध्ये आपण काय त्याचा आकार, गंध, रंग याचा विचार नाही. हा हे गुलाबाचे फुल आहे असं ज्यावेळेस आपल्याला ज्ञान होतं ना त्यावेळेस आपण त्याचा समाकार, समग्र विचार करतो, होलिस्टिक अप्रोच करतो. गुलाबाचं फूल म्हणजेच काय थोडक्यात, त्याचं कुठलंही मोगऱ्याचं फूल घ्या, निशिगंधाचं फूल घ्या, त्याचा हिरवा देठ आहे. गुलाबाला वेगळं वैशिष्ट्य आहे, काटे आहेत, त्याला पाकळ्या आहेत. असं वेगवेगळ्या पद्धतीने असं आपल्याला तिथे दिसत नाही, पण आपल्याला काय दिसतं, गुलाबाचं फुल. हे होलिस्टिक अप्रोच याला म्हणतो. याला म्हणतो आपण समाकारवादी अध्ययन. एखाद्या पूर्ण वस्तूकडे पाहतो आपण, त्याच्या वेगवेगळ्या तुकड्यांकडे किंवा घटकाकडे पाहत नाही. एखाद्या घटनेचे, एखाद्या घटकाचे, त्यालाच आपण म्हणतो उद्दीपक. एखाद्या उद्दीपकाचे ज्ञान होताना केवळ ती गोष्ट विचारात घेतली जाते, त्याच्या मागची पार्श्वभूमीसुद्धा विचारात तिथं घेतली जाते आणि त्या उद्दीपकाचे तिथं ज्ञान हे आपल्याला होत असतं. त्यामुळं काय म्हणतात त्याला समाकारवादी अध्ययन. तिसरं आहे कृतीद्वारे, ॲक्शन ओरिएंटेड लर्निंग. आता याच्यामध्ये काय आहे, एक प्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ आहेत जॉन डुई यांचं असं म्हणणं आहे की कृतीतून शिक्षण मुलांना दिलं पाहिजे. याच्याशी साधर्म्य असणारा हा प्रकार आहे. म्हणजे इथे कृती म्हणजेच काय, फक्त आपल्याला काहीतरी एक्सरसाइज करायची, कवायत घ्यायची किंवा काहीतरी मुलांकडून काम करून घ्यायचं असा अर्थ नाही आहे. तर याच्यामध्ये हेड, हँड, हार्ट. गांधीजींनी असं म्हटले की बाय एज्युकेशन आय मीन ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ हेड, हँड अँड हार्ट. म्हणजेच त्यांना सगळी जी काही अभिप्रेत आहे, बौद्धिक, कारक आणि भावनिक तिन्ही अंगांचा विकास तिथे अभिप्रेत आहे. आणि त्यामुळे त्यांनी जीवनातील अनुभवाला जे आहे ते खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. आणि या अनुषंगाने इथे त्यामध्ये कृतीद्वारे अध्ययन जे आहे ते अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आहे वर्ग अध्ययन, क्लासरूम लर्निंग. आता याच्यामध्ये क्लासरूम लर्निंगमध्ये काय असतं, ज्यावेळेस वर्गामध्ये विद्यार्थी आहे थोडंसं तो टेन्शनमध्ये असतो, प्रेशरमध्ये असतो. आपण थोडंसं ज्यावेळेस समूहामध्ये शिकतो आहे आपण त्यावेळेस अध्ययन चांगलं देखील होतं आणि त्याचं वेगळं देखील ड्रॉबॅकसुद्धा असतात, त्याचे आपण म्हणतो तोटेसुद्धा असतात की काही वेळेस इतरांच्या स्पर्धेमध्ये आपण मागे राहतो काय, किंवा आपल्याला काही येतं आहे की नाही सांगता, परीक्षेमध्ये आपण मागे पडतो काय, अशा कुठल्या तरी गोष्टींचं त्यांना दडपण असतं, त्यांचा ताण त्यांच्यावर येतो. मग बऱ्याच वेळ काय होतं, अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या समजून घ्यावे लागतात मुलांना. आणि मुलं काय करतात मग थोडंसं पाठ करण्यावर तिथे भर देतात. गणितामध्ये सुद्धा उदाहरणार्थ गणितासारख्या विषयामध्ये सूत्र त्याला समजून घ्यायचं असं ते, परंतु वर्गातील प्रेशरमध्ये म्हणा किंवा वेगळ्या गोष्टीमध्ये म्हणा ते सूत्र समजून न घेतो, पाठ करण्यावर भर देतो आणि मग उदाहरणं सोडवतो. म्हणजे एक प्रकारे जे हे अध्ययन जे होतं ते रट्टा मारणे, रोट लर्निंग म्हणतो आपण त्याला, अर्थशून्य अध्ययन, त्याला काही अर्थच कळत नाही त्याचा. मग गणित अध्ययनाचा हेतू साध्य होतोय का, तर नाही होत. मग वर्ग अध्ययनामध्ये काय आहे,
विद्यार्थ्यांच्या मानसिक क्रियांचा उपयोग करण्यासाठी विशेष अशी व्यवस्था तिथे नसते. मग त्यासाठी जे काही वेगवेगळ्या गोष्टी वर्गाध्यापन करताना डुईट यांनी सुचवलेल्या काही गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षकाशिवाय स्वतः अर्थपूर्ण अध्ययन करण्यासाठी संधी द्यावी, विद्यार्थ्यांना स्वतःला ज्ञानाची निर्मिती करू द्यावी, विद्यार्थ्यांना नवीन ज्ञानाचा पूर्वज्ञानाशी संबंध जोडू द्यावा. म्हणजेच काय त्याला आपण प्रस्तावना करतो ना आपण ज्यावेळेस पाठाची, त्यावेळेस पूर्वज्ञानाचा संबंध जोडतो नवीन ज्ञानाशी. एक इंटरॅक्शन स्टुडंट इंटरॅक्शन, विद्यार्थी आंतरक्रिया, शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया तर होतच असतात, परंतु विद्यार्थी आंतरक्रिया करायला त्यांना संधी द्यावी. विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी कठीण वाटतात अशा समस्या त्यांना स्वतः अनुभवू द्याव्यात आणि त्या समस्या निराकरणासाठी वेगळ्या तंत्रांचा वापर करावा. हे अध्ययनाचे 4 प्रकार तिथे सांगितलेले आहे. त्यानंतर पहा पुढचा मुद्दा काय, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप. आता अध्ययनाची प्रक्रिया जी आहे ती एकंदरीत अध्ययन प्रक्रिया म्हणजेच काय आहे. मग अध्ययन प्रक्रियेमध्ये आपण ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्या त्यामुळे आपल्याला काय दिसतंय की अध्ययनातून एखाद्या गुणाचा किंवा अवगुणाचा देखील विकास होऊ शकतो. आपण चुकीच्या पद्धतीने अध्ययन केलं तर अवगुण देखील विकसित होऊ शकतात. अध्ययनामुळे काय होतं, वर्तनामध्ये बदल होतो. हा जो झालेला बदल असतो तो टिकाऊ स्वरूपाचा असतो, बऱ्याच दिवस टिकतो, म्हणजे लाईफ लॉंग टिकतो. हा जो काही बदल घडवून आणण्यासाठी त्या व्यक्तीला विशेष प्रयत्न करावे लागतात. असं आपोआपच बदल तिथे घडत नसतो, विशेष जाणीवपूर्वक प्रयत्न हे करावे लागतात अध्ययनासाठी. काही वेळेस आपल्याला आजारी असलो किंवा काही वेगळी औषधं आपण घेतली तर त्यामुळे आपल्या अध्ययनात तिथे बदल होते, तर त्याला अध्ययन म्हणता येणार नाही आहे. ते फक्त एक तात्पुरता बदल म्हणून येत आपण त्याला असं म्हणू शकतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरीक्षण, अनुकरण आणि प्रशिक्षण. निरीक्षण, आता BEdमध्ये सुद्धा बघा आपण प्रशिक्षण घेतो, ट्रेनिंग घेतो आहे, वेगवेगळे लेसन कसे घ्यायचे, प्रॅक्टिकल कसे करायचे, ॲक्टिव्हिटी कशा करायच्या, निरीक्षण करतो, एकमेकांचं निरीक्षण करतो आहे आणि अनुकरणसुद्धा करतो असतं एकमेकांचं. यामुळे झालेला बदल म्हणजे देखील काय सांगितलेलं आहे, अध्ययन हे सांगितलेलं आहे. आता अध्ययनाची प्रक्रिया कशी पहा. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे 7 मुद्दे सांगितलेले. पहिला मुद्दा जो आहे तो आहे अध्ययन हे कसं आहे, उद्दिष्टधिष्ठित आहे. म्हणजे काय आहे, अध्ययनाची जी काही प्रक्रिया आहे या अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी विशिष्ट उद्दिष्ट असेल तरच काहीतरी ती गोष्ट करायला मजा येते. गोल नसेल कुठल्याही व्यक्तीला जगण्यामध्ये तर काही मजा नाही जगण्यामध्ये. त्याच पद्धतीने अध्ययन ज्यावेळेस आपल्याला करायचं असतं त्यावेळेस काहीतरी गोल सेटिंग पाहिजे, त्याचं काहीतरी उद्दिष्ट पाहिजे, तरच ती गोष्ट करण्यासाठी अभिरुची आपली तिथे तयार ही होत असते. मग पहिलं आहे गोल ओरिएंटेड. कुठलंही मानवाचं वर्तन हे त्याच्या गरजेतून निर्माण होणारं असतं आणि अध्ययनाची जी काही अध्ययन आहे काय आहे, एक वर्तनाची प्रक्रिया आहे. मग त्यामध्ये ही वर्तनाची प्रक्रिया असल्यामुळे ती उद्दिष्टापर्यंत जाणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच आपल्याला भूक लागली का आपण काय करतो, भूक भागवण्यासाठी आपण जेवण करतो, अन्नाशोध घेतो. म्हणजेच काय आहे, काहीतरी उद्दिष्ट आहे आपल्यासमोर आणि ते उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी आपण तिथे धडपडत असतो. उद्दिष्ट समोर नसेल तर आपलं अध्ययन कधीही होणार नाही. आपल्याला टार्गेट असतं, परीक्षा ठरवून दिली असते आपल्याकडे, परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे बरं का, हे झालं उद्दिष्ट आपलं. किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला परफॉर्मन्स चांगला करायचा, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा भावनिक कौशल्य विकसित करण्यासाठी वेगळी नाटिका म्हणा, परफॉर्मन्स करायचा किंवा काही करायचं, आपलं गोल सेट असतं. प्रत्येक गोष्टीचं गोल सेट असेल तर तिथे काय होणार आहे, ते अध्ययन करण्यासाठी मजा येणार आहे. सायकल चालवणे, लिहिणे, वाचणे, पोहणे या सगळ्या गोष्टी आपण शिकतो, परंतु या प्रत्येक गोष्टी शिकण्यामागे काही ना काही आपला हेतू असतो. आपण मग कुठली गोष्ट शिकत नसतो. सायकल का चालायची, मला घरापासून शाळेपर्यंत जायचं आहे, मला घरापासून कॉलेजपर्यंत जायचं आहे, मला हिशोब करायला काय शिकायचं आहे, मला दुकानात अडचण नाही आली पाहिजे, मला लिहायला वाचायला शिकायचं, या प्रत्येक गोष्टीमुळे कारण असतं. म्हणजेच थोडक्यात अध्ययन प्रक्रिया ही उद्दिष्टाप्रत जाणारी प्रक्रिया. आपण आधी उद्दिष्ट ठरवतो, मला BEd का करायचं आहे, मला एखादा विशिष्ट इंजिनियर का व्हायचे, डॉक्टर का व्हायचे, शिक्षक का व्हायचे, अशा प्रत्येक गोष्टीमागे आपण काहीतरी ठरवतो, मगच ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरा मुद्दा आहे प्रेरणा. आता प्रेरणा म्हणजे काय, डोळ्यासमोर फक्त उद्दिष्ट ठेवलं आहे आणि आपण चाललोय असं होतं का, नाही होत असं. प्रत्येक वेळी आपण फक्त उद्दिष्ट ठेवलं आणि अध्ययन होतं असं होत नाही. तर आपल्याला तिथं काय करणं गरजेचं आहे, प्रेरणा असणं गरजेचं असणार आहे. आता आपल्याला गणिताचा विषय शिकवायचा आहे, गणिताच्या विषयामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आकडेमोड करण्याचं कौशल्य प्राप्त झालं पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट आहे. मग पण हे उद्दिष्ट सांगितल्याने विद्यार्थी अभ्यास करतील का, असं नाही. तर त्यांना त्या आकडेमोडीचं महत्त्व दैनंदिन जीवनामध्ये वाटलं पाहिजे, त्यांच्या व्यावसायिक जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये वाटलं पाहिजे, त्याची गरज वाटली पाहिजे. म्हणजेच गरज जर वाटली तर त्या गरजेतून काय होतं, कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रेरणा मिळत असते आणि या प्रेरणेतून अध्ययन हे होत असतं. म्हणजेच गरज,
एखाद्याने स्तुती केल्यावर सुद्धा आपण आणखी ती गोष्ट आणखी प्रेरणेने करतो. स्तुती, बक्षीस जर मिळालं तर आणखी आपण ती प्रेरणेने गोष्ट करतो. गरज, स्तुती, बक्षीस, यश या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी प्रेरणादायी आहेत, प्रेरक आहेत आणि या प्रेरणेमुळेच व्यक्ती ही अध्ययनास उद्युक्त होत असते. त्यामुळे अध्ययन करताना उद्दिष्टाप्रत जाण्याच्या दृष्टीने सातत्याने व्यक्ती ही प्रयत्नशील असते. आता नंतरचा मुद्दा पहा, शोध. आता आपण उद्दिष्ट निश्चित झाले, प्रेरणाही मिळाली, व्यक्ती अध्ययन करू लागलेली आहे. परंतु सुरुवातीला जे अध्ययन करतोय आपण त्यावेळेस आपल्याला अचूक मार्ग सापडतो असं नाही. आपण अनेक वेळेस काही MPSC, UPSC पेपर देतो किंवा पेपर देऊन बरेच वर्षांनी आपल्याला सर्व्हिस मिळते. तर अशा वेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला नेमका मार्ग सापडतो असं नाही आहे. मग नेमका मार्ग कोणता आहे त्याचा शोध कसा सुरू होतो? मग काय त्याला म्हणतो आपण चुका आणि शिका. वेगवेगळ्या परीक्षा द्या, त्यातून आपण चुकतो, चुकण्यातून आपण शिकतो. चुका आणि शिका या पद्धतीचा अवलंब केला जातो आणि अनेक वेगवेगळे मार्ग आपण तिथं काय करतो, हँडल करतो. अनेक वेगवेगळे मार्ग तपासून पाहतो आणि ते मार्ग तपासून पाहिल्यानंतर त्यातलं जसे असतं आपल्याला श्रेयस्कर मार्ग, त्यातल्या त्यात आपल्याला सोपा कोणता मार्ग आहे तो आपण तिथे निवडतो. आपल्या कौटुंबिक परिस्थितीचा, आपल्या सामाजिक परिस्थितीचा विचार करतो आणि त्यानुसार आपण काय करतो, तो मार्ग निवडून उद्दिष्टाच्या जवळ जाण्यासाठी त्या दृष्टीने जवळचा कुठला मार्ग आहे आपल्याला श्रेयस्कर तो शोधतो. याला काय म्हणतात, शोध घेणे. हे आपल्या अध्ययन प्रक्रियेमध्ये तिथं समाविष्ट असतं. त्यानंतर आहे आवर्तन किंवा पुनरावृत्ती. एखादं उद्दिष्ट साध्य करायचे, मला चांगली शिक्षकाची नोकरी हवी, मला चांगला अधिकाऱ्याची नोकरी हवी आहे. त्यामध्ये काय असणं गरजेचं आहे, ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्नांची सारखे प्रयत्न करायचे. मग त्याला काय म्हणतात, रिपिटेशन, पुनरावृत्ती, प्रयत्नांची पुनरावृत्ती किंवा आवर्तन. आवर्तन म्हणजेच काय, झोका कसा पुढे मागे असं झोका, तसं आवर्तन असते एक प्रकारची. त्या पद्धतीने काय करायचं आहे, आवर्तनं करायचे आहेत. सराव करायचा सारखा ड्रिल अँड प्रॅक्टिस, सराव करायचा आहे. मग सरावाने आपलं काय होतं, कृती ह्या सूक्ष्म कृती होतात. ज्यावेळेस एखादी आपण पेन्सिल बघा, पेन्सिल एकदम शार्प टोक असतं, त्यावेळेस ते टोक कसं असतं, धारदार असतं. ते कशाने असतं, सारखं त्या पेन्सिलला आपण त्या शार्पनरमध्ये घालून टोक करतो, सारखं त्याला धार करतो. म्हणजे आपलं एवढं सफाईदारपणे काम तिथं होणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा पुढे काय आहे, वर्तनाची पुनर्रचना. आपण शिकत असताना आपल्याला जसे अनुभव मिळतात तसं आपण काय करतो, वर्तन करतो आणि मागच्या वर्तनामध्ये सुधारणा करत पुढील वर्तन करतो. म्हणजेच काय, वर्तनाची रचना करतो आणि पुन्हा रचना करतो. त्याला म्हणतात पुनर्रचना. मागील वर्तनात सुधारणा करतो, पुढे वर्तन करतो, पुन्हा मागील वर्तनात सुधारणा करतो, पुढे वर्तन करतो. म्हणजेच काय, चुकीच्या गोष्टी मागे टाकतो, योग्य त्या स्वीकारतो आणि असे करत स्वतःच्या वागण्याला एक विशिष्ट दिशा मिळते. उदाहरणार्थ आपण चित्र काढताना, आकृती काढताना, रंग भरताना अनेक वेळेस चुकतो, खोडरबरणी खोडतो. गाडी चालवताना, यंत्र चालवताना, खेळताना अनेक वेगळ्या गोष्टी करत असतो. मग प्रत्येक वेळेस तीच कृती करताना, प्रत्येक वेळेस आकृती काढताना, खेळताना, चित्र काढताना आपण मागच्या ज्या काही चुका केलेल्या आहेत त्याच क्रिया करताना त्या टाळतो आणि नवीन गोष्टी शिकतो. याला म्हणतो आपण वर्तनाची पुनर्रचना करतो स्वतःच्या, जेणेकरून कुठलंही कौशल्य अध्ययन करण्यासाठी किंवा कुठलंही कौशल्य शिकण्यासाठी वर्तनाच्या पुनर्रचनेमुळे सफाईदारपणा त्या अध्ययनामध्ये येत असतो. शेवटचा मुद्दा आहे समायोजन. समायोजन म्हणजेच काय, इथं कुठलंही कौशल्य साध्य करण्यासाठी आपल्याला तिथं ॲडजस्टमेंट करणं आवश्यक आहे. समायोजन साधणं इथं आवश्यक आहे. कोणकोणती कौशल्य आहेत आपल्याकडं, सायकल चालवणे आहे, पोहणे आहे, प्रयोग करणे, विज्ञानात प्रयोग करणे हे देखील एक कौशल्य आहे. मग अशा सगळ्या कौशल्यांमध्ये प्रत्येक वेळेस काय करावं लागतं, वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्याच्या बाबतीमध्ये त्या वेळेनुसार बदल हा करावा लागतो, निर्णय घ्यावे लागतात. मग त्या परिस्थितीमध्ये जसा बदल होईल त्यानुसार आपल्याला काय करावं लागतं, स्वतःमध्ये देखील बदल करावे लागतात. उदाहरणार्थ सूत्र शिकलो आहे आपण गणितामध्ये, मग गणितामध्ये सूत्र शिकल्यानंतर प्रत्येक उदाहरण बदलते. मग त्या प्रत्येक उदाहरणामध्ये किमती बदलतात. फक्त त्या किमती आपण कुठे टाकायच्या आहेत हे आपल्याला समजलं तर काय करणार आहे, आपण ते गणित वेगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा सोडवणार आहेत. तरच आपल्याला काय होणार आहे, त्या विषयाशी समायोजन साधता येणार आहे. म्हणजेच पोहण्याचं कौशल्य आपण धरलं तर विहिरीत पोहणारा मुलगा त्याला कौशल्य प्राप्त झालं. तोच स्विमिंग टँकमध्ये पोहतोय, तोच नदीमध्ये पोहतोय, तोच समुद्रामध्ये पोहतोय. प्रत्येक वेळेस त्याची परिस्थिती ही वेगवेगळी आहे, परंतु त्याला कौशल्य आहे ना, मग त्या कौशल्यानुसार काय करावं लागतं, त्याला वेगळ्या परिस्थितीमध्ये ॲडजस्टमेंट केली. प्रयोग करणारा मुलगा वर्गात प्रयोग करतोय, प्रयोगशाळेत करतोय, प्रॅक्टिकलच्या वेळेस करतोय, परीक्षेच्या वेळेस करतोय.
प्रत्येक वेळेस त्याला त्याच्या कौशल्यामध्ये ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. गाडी चालवणारा असेल, वेगवेगळ्या रस्त्यांवरून गाडी चालवते, ट्रॅफिकमधून गाडी चालवते, वेगवेगळ्या शहरातून गाडी चालवते, प्रत्येक वेळेस समजून साधावंच लागणार आहे. त्याशिवाय काय होणार आहे, अध्ययन तिथे होणार नाही. ठीक आहे, हे झालं अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप. ठीक आहे, आता याच्यानंतर पहा